Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तर तामिळनाडूच्या विधानसभेच्या निकालाचे साईड इफेक्ट इंडिया आघाडीवर झालेत. मित्रपक्षांची साथ सोडून काँग्रेसनं थलपतींना पाठिंबा दिला आणि त्यानंतर डीएमकेनं इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यातच लोकसभेत एकत्र आणि विधानसभेत आपसातच लढाई ही भूमिकाही इंडिया आघाडीच्या धोक्याची घंटा आहे. बघूयात. इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे. इंडिया आघाडी फुटण्यास सुरुवात झाली असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते वास्तव आहे. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या डीएमके सोबत एकत्र निवडणूक लढून नंतर राहुल गांधींनी थलपतींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेसनं पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करत डीएमकेनं इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आणि लोकसभा अध्यक्षांना काँग्रेस सोबत बसणार नाही, वेगळी व्यवस्था करा असं पत्रही दिलं. इंडिया आघाडी ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती. आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव. पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंडियाचा विचार केला पाहिजे. भविष्यात इंडियाचं काय होणार आहे. डीएमके हा अनेक वर्ष आमच्याबरोबर राहिलेला आमचा मित्रपक्ष आहे. कधी काळी डीएमके भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा होता. तामिळनाडूचं राजकारण हे फार चंचल आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांचं सरकार तिथे येत असतं 5-5 वर्षांनी. यावेळेला प्रथमच लोकांनी तिसरा पर्याय निवडला. हे मॅन्डेट आहे. लोकसभेच्या वेळी एक भूमिका आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये दुसरी भूमिका असं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचं झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ममता बॅनर्जींवरच भ्रष्टाचार आणि हिंसेवरून हल्लाबोल केला. तर लोकसभेत इंडिया आघाडी आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मात्र एकमेकांच्याच विरोधात लढताना घटक पक्ष दिसतात. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढले. तर हरियाणामध्ये जागा वाटपावरून मतभेद झाले आणि काँग्रेस आप वेगवेगळे लढले. केरळमध्ये डाव्यांच्या विरोधातच काँग्रेस लढली. तर केरळमध्ये हे दोन पक्षच मजबूत आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस तसंच डावे एकमेकांच्या विरोधात लढले. राहुल गांधींचं असं म्हणणं आहे माझ्या माहितीनुसार की हे तामिळ जनतेचं मॅन्डेट आहे की 108 जागा म्हणजे सर्वाधिक जागा या TVK पक्षाला मिळाल्या. त्या मॅन्डेटचा सन्मान आपण करायला हवा आणि इंडियाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला TVKला पाठिंबा द्यावा लागेल. ही सगळ्यांची भूमिका आहे. डीएमकेशी राहुल गांधींनी स्टॅलिनजी यांच्याशी चर्चा केली या संदर्भात आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. पण आता जी भूमिका डीएमके घेत आहे ती त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतली जाते. मला असं वाटतं जेव्हा लोकसभा निवडणुका येतील तेव्हा आम्ही पुन्हा एकत्र असू. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा पर्याय उभा करण्यात आला. मोदींना पंतप्रधान बनण्यापासून इंडिया आघाडी रोखू शकली नाही, पण भाजपला एक हाती सत्ता मिळू दिली नाही आणि आज लोकसभेत 240 खासदारांची एकजूट इंडिया आघाडीची आहे. आता त्यातूनही डीएमकेचे 22 खासदार दूर झालेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.